श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 926. आपण गेल्या कथाचिंतनामध्ये हनुमंताची अवस्था प्रभू रामचंद्रांच्या चरणी कशा पद्धतीने प्रेमामध्ये तरगोळ झालेली आहे, प्रभू रामचंद्र हनुमंताला कशा पद्धतीने उठवू पाहत आहेत, आणि जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ होतात त्यावेळेला प्रभू रामचंद्र प्रभु कर पंकज कपिके सीसा सुमिरी सोदसा मगन गौरीसा अशा पद्धतीने आपला हा अत्यंत कोमल आपले हे वरद हस्त हनुमंताच्या मस्तकी ठेवतात. त्या प्रेमळ स्पर्शाने हनुमंताला एक संपूर्ण आत्मीयतेची जाणीवच प्रभू रामचंद्र देत आहेत. सर्व अष्टसिद्धी नवनिधींचं दान जणू काही प्रभू रामचंद्रांच्या या कोमळ स्पर्शामधून हनुमंताला प्राप्त झालेलं आहे. या आत्मीय पातळीवरती असलेलं ही एकरूपता, हे अद्वैतच जणू काही हा प्रेमळ स्पर्श हनुमंताला समजून देतोय. आणि मग अशा या हनुमंताला प्राप्त झालेल्या या वरदहस्तामधून या कथेचा जो मुख्य प्रवक्ता आहे महादेव, त्याची कैलासावरती कशी अवस्था झालेली आहे. सुमिरी सोदसा मगन गौरीसा अशा या महादेवाच्या अंतरंगाची अवस्था गोस्वामीजींनी आम्हाला सांगितली. आपण कालच्या टप्प्यामध्ये इथपर्यंतचा अभ्यास केला. अर्थातच चौपायांचं गायन आधीच झालं असल्यामुळं आपण आज कथेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करूयात. सज्जनो, या कथेचे जे व्यास आहेत, ज्या या कथेचं ते वाचन करतात, जे या कथेचा विस्तार करतात, जे या कथेचा तत्वभाग श्रोत्यांना समजावून सांगत असतात, जर तो कथावाचक हा अत्यंत समर्पित असेल, अत्यंत निस्पृह असेल, निस्वार्थता हा त्याच्या या कथेचा प्राण असेल, तर तिथं प्रत्यक्ष महादेवाची वाणी या कथावाचकाच्या निमित्तामधून बोलत असते. हे सूत्र आपण समजून घ्या. आणि कथेमध्ये समर्पण आल्याशिवाय आमची देखील अवस्था या कथा प्रसंगांमध्ये अशी होऊ शकत नाही बरं का. गोस्वामी तुलसीदासांनी या समस्त रामायणाची रचना प्रथमदर्शी या रूपाने केलेली आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये गोस्वामीजी स्वतः तिथं जातीने उपस्थित आहेत. मी आपल्याला अयोध्या कांडामधला तो प्रसंग सांगितला ना, की जेव्हा भरताचं सैन्य आणि भरत चित्रकूटच्या दिशेने येत असतात त्यावेळेला तुलसी उठे अशा पद्धतीने तुलसीदास स्वतः उठून उभे राहतात की अरे नेमकं येतंय कोण. अशा पद्धतीने स्वतः तुलसीदासांची उपस्थिती या प्रत्येक कथा प्रसंगामध्ये होते. ह्याचा अर्थ काय आहे की तो वक्ता अत्यंत समर्पित आहे, त्याचा कुठलाही तिथं स्वार्थ नाही. आणि जेव्हा अशा या वक्त्याची या रामकथेला जोड मिळते त्यावेळेला प्रभू रामचंद्र देखील त्या प्रत्येक प्रसंगामध्ये, त्या प्रत्येक भावनेमध्ये त्या वक्त्याच्या देखील अंतरंगामध्ये प्रतिबिंब निर्माण करतात. बघा, हा काही चित्रपट नाहीये किंवा हे काही नाटक नाहीये. मी माझे अनुभव काय सांगू, मी तर फार छोटा माणूस आहे आणि यातील कुठल्याच गुणधर्मांच्या जवळपास देखील माझं कथेचं गुणगान नाही, मला याची पूर्ण जाणीव आहे. परंतु जे काही थोडेफार या कथेची सेवा करताना, आणि ही सेवा आहे बरं का माझी, एक लक्षात घ्या, मी कथा ही फक्त माझ्या वाणीच्या शुद्धतेसाठी करतोय. इथं कोणाला प्रभावित करायचंय, मी तर माझ्या स्वतःशी संवाद करतो. आणि अशा प्रसंगांमध्ये बऱ्याचदा मी देखील खूप
खूप हातात ओढला जातो, माझं मलाच कळत नाही. ही केवळ त्या भगवंताची कृपा असते की काही वेळेला एखाद्या नाठाळ मुलाला देखील भगवंत त्या असलेल्या विचाराच्या सौंदर्यांना सामोरा नेतो. आणि बोलता बोलता काही ध्यानीमनी नसताना अचानक माझा कंठ दाटून येतो, डोळ्यांमधून अश्रू वाहू लागतात आणि त्या प्रसंगामध्ये मी संपूर्णपणे भरून जातो. हा जर माझ्यासारख्या एका छोट्याशा सामान्य जीवाला येणारा अनुभव असेल तर इथं प्रत्यक्ष महादेवाची, गोस्वामीजींची काय अवस्था असेल, काय पातळीवरती त्यांनी जाऊन या रामायणाला अवलोकन केलेलं आहे. ही उन्मनी स्थिती आहे. कैलास म्हणजे केवळ भौगोलिक उंची नाही, ती मानसिक उंची आहे. आपल्याला असं वाटतं की कैलासाच्या उत्तुंग शिखरावरती महादेव बसलेले आहेत. मी स्वतः कैलास पर्वताचं दर्शन घेतलं. अत्यंत पावन असं ते भूमी. परंतु त्या ठिकाणी जाऊन जर आपण आपल्या डोळ्यांनी महादेव कुठं दिसत आहे हे बघत असू तर मला वाटतं आपण कदाचित महादेवाला फार संकुचित करतोय. कैलास पर्वत जणू काही स्थिरतेचं प्रतीक आहे, ज्याचा भाव अनन्य भावाने जो प्रभू रामचंद्रांच्या चरणी स्थिरावलाय. ते व्यासपीठ आहे की जिथं ती भावना केवळ या भगवंताच्या लीलांचं गायन करतेय. तिथं निस्पृहता आहे. बघा, व्यासपीठ देखील कसं असावं ना, याचं अत्यंत सुंदर गुणधर्म आपल्याला प्रत्यक्ष महादेवानेच बालकांडामध्ये जेव्हा तो पार्वती मातेला कथा सांगायला लागतो ना, तेव्हा समजावून दिलेले आहेत. वेळ झाल्यास त्या कथाभागांचं पुन्हा एकदा जाऊन श्रवण करा. परंतु काही सूत्र माझ्या डोळ्यासमोर आजही वारंवार फिरत असतात की महादेव ज्या वृक्षाच्या खाली बसून पार्वती मातेला कथा सांगतोय, त्या वृक्षाच्या खाली महादेव स्वतः जातात. निज कर डासी नागरी पुछाला, बैठे सहजही शंभू कृपाला. अशा पद्धतीने गोस्वामीजी या कथेची सुरुवात करतात. परंतु त्यामध्ये हे महत्वाचं वाक्य लक्षात घ्या, निज कर डासी नागरी पुछाला. वक्ता किती निस्पृह असावा. स्वतःचं व्यासपीठ स्वतःच्या हाताने महादेव टाकतोय. आजच्या काळामध्ये आपण बघतो की व्यासपीठाची सेवा करण्यासाठी अनेक लोक असतात. अनेक उत्तम पद्धतीचे कथा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये खूप मोठं मनुष्यबळ लागतं. परंतु जरी लौकिकाच्या आधाराने कथा लहान मोठी कशीही असली तरी कथा वाचकाची निस्पृहता ही अत्यंत महत्वाची आहे. तो या सगळ्या लौकिकात रमला आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि महादेवाच्याकडून आम्हाला कळतं की बैठे सहजही शंभू कृपाला. व्यास गादीवरती बसलेला कथावाचक हा लोकांकडे बघून, जमलेल्या गर्दीकडे बघून कथा सांगतोय का तो स्वतःसाठी कथा सांगतोय? कथा ही बुद्धीच्या आधाराने सांगतोय, तर्काच्या आधाराने सांगतोय का सहजतेने कथा सांगतोय? ज्या विचार प्रवाहांना प्रभू रामचंद्र हृदयामध्ये प्रेरित करतायत त्या कथा प्रवाहाबरोबर, त्या चेतनेबरोबर सहजतेने जो कथावाचक वाहत राहतो त्याची कथा ही अत्यंत दिव्य असते, कारण की त्यामध्ये सहजता आहे. आणि मग असा शांत रस धारण केलेला कथावाचक जो अत्यंत निस्पृह आहे, ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, जो सहज आहे, आणि ज्या वृक्षाच्या सावलीमध्ये माझा महादेव बसलाय, याचा अर्थ कथावाचक देखील गुरु आश्रित असला पाहिजे, नाम आश्रित असला पाहिजे आणि त्या आश्रयाच्या आधाराने कथा सांगणारा असला पाहिजे. याला समर्पित कथावाचक म्हणता येईल. आणि अशा समर्पित कथावाचकाची अवस्था या कथा प्रसंगांमध्ये कशी होते तर सुमिरी सोदसा मगन गौरीसा. त्या अवस्थेचं स्मरण करून महादेव रूपी या कथेच्या प्रवक्त्याला समाधी लागतीये, मौन होऊन जातोय.
परंतु कथेचं निर्वाहन करणं हे कथा प्रवक्त्याला अत्यावश्यक आहे. या व्यासगादीच्या आधाराने ही कथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, जरी ती स्वांत सुखाय असली तरी त्याच्याबरोबर जोडले गेलेल्या अनेक गोप गोपींना देखील आनंद देणारं असं हे एक माध्यम आहे. अहो, मी इंजिनियर मनुष्य आहे, व्यावसायिक मनुष्य आहे. मी आज जर माझ्या दिवसाचा एवढा महत्वाचा वेळ कथेसाठी देतो, यातून तुम्ही समजून घ्या की कथा नेमकं काय देते. कथा जे देते ते या रुपया पैशामध्ये मिळू शकत नाही, ते या लौकिकामध्ये मिळू शकत नाही. कथा तो परमविश्राम आम्हाला प्रदान करते, जो या विश्वामध्ये कुठंच आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. कथा भगवंताचं स्मरण देते, कथा भगवंताच्या नामामध्ये प्रेम देते. अशा निस्वार्थ कथा वाचकांनाच या कथेमध्ये प्रभू रामचंद्रांची कृपा अनुभवायला येते. त्या प्रसंगांमध्ये गोस्वामीजी अखंड आहेत, महादेव तर त्याचे प्रवर्तक आहेत, परंतु एखाद्या सामान्य व्यक्तीला देखील त्या कथा प्रसंगांमध्ये गोस्वामीची कृपा करून आत घेऊन जातात. थोडा वेळ त्या प्रसंगामध्ये बुडवून आणतात आणि त्या आनंदामध्ये न जाणे किती काळ व्यतीत होतो. महादेव पुन्हा भानावरती येतात आणि सावधान करी मन पुनी संकर, लागे कहन कथा ती सुंदर. या सावधानतेच्या आधाराने देखील कथा प्रवक्त्यासाठी केवढं मोठी खूणगाठ महादेवजी आम्हाला देतात. बघा, समर्थांनी देखील दासबोधामध्ये संप्रदाय तुटणार नाही, त्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होणार नाही, ते कधी साधन भ्रष्ट होणार नाहीत, अशा पद्धतीचा सदुपदेश हा व्यासगादीवरून दिला जावा, हेच आम्हाला वारंवार सांगतात. त्यामुळं कथा वाचकाला सावधान राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला आपल्या ग्रंथांशी, या परमार्थिक विचारधारेशी सतत तोलून मापून त्याने सहजतेने या तत्वांचं उच्चारण करायला हवं. बघा, आता माझा तर मी म्हटल्याप्रमाणे अनुभव फार छोटा आहे, परंतु जे काही थोडंफार या कथेची सेवा झाली, माझ्या लक्षात येतं की यामध्ये आपण अनेकदा अशी काही सूत्र सांगून जातो जी आपण कधी वाचली नव्हती, ऐकली नव्हती. मग ही येतात कुठून? तर सज्जनो, याचा एकच माझ्या दृष्टीने तर्क मला सापडतो आणि तो म्हणजे प्रत्येक येणाऱ्या विचाराला आपण आपल्या सद्गुरूंच्या विचारांशी जोडून बघावं. आणि मग आपल्याला जर सद्गुरूंच्या विचाराशी त्याची तादात्म्यता सापडली की ते सूत्र स्वाभाविकपणे आपल्या मुखामधून या कथेमध्ये सर्व हृदयांना आनंद देऊन जातं. आणि ही कृती नेणिवेमध्ये होते बरं का, ही कोणी जाणीवपूर्वक करू शकत नाही, कारण ती मुख्य गंगाच आपल्या हृदयामधून प्रवाहित होत असते. श्री महाराजांना देखील विचारायचे ना लोक की महाराज, आपण हे सगळं बोलता कसं, सांगता कसं, हे आपण कुठं वाचता, कुठं अभ्यास केला? तर महाराज म्हणायचे की कोकणामध्ये असे अनेक झरे असतात की ज्याचा उगम सापडत नाही, त्याप्रमाणे माझ्या वाणीला मुख्य झऱ्याशी मी जोडलंय आणि त्यामुळं या वाणीमधून येणारं ते सर्व काही त्या परमात्म्याचं आहे. त्यामुळे माझ्यासारखा मनुष्य तर सतत सद्गुरूच्या वचनांना आधारभूत ठेवून त्यांनी सांगितलेल्या तत्वाला कुठे छेद जाणार नाही ना, अशा पद्धतीने प्रत्येक विचाराचं मंथन अंतरंगामध्ये करतो आणि स्वाभाविकपणे ती कृती आपल्या मुखामधून या कथेमध्ये प्रगट होऊ लागते. त्यामुळे सावधानता या शब्दामध्ये देखील खूप मोठं मर्म गोस्वामीजी आम्हाला देतात. महादेव सावधान होत आहेत. पार्वती माता महादेवाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहतीये. त्यांची ही अवस्था काय झालेली आहे? शरीर रोमांचित झालेलं आहे. नीळकंठ महादेव, डोळ्यांमधून अश्रू वाहत आहेत.
शरीर रोमांचित झालेलं आहे. समाधीस्थ बसलेले माझे महादेव आणि त्यांच्याकडे अत्यंत उत्सुकतेने पाहणारी माझी पार्वती माता. आणि त्यामुळं वक्त्याचीही उत्सुकता, क्षमा करा, श्रोत्याचीही उत्सुकता वक्त्याला समाधीमधून बाहेर काढते. महादेव डोळे उघडून लागे कहन कथा अति सुंदर अशा पद्धतीने पुन्हा कथेचा प्रवाह सुरू करतात. पुनश्च आपल्याला ते त्रेतायुगामध्ये किष्किंधेच्या सीमारेषेवरती हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी आहे आणि त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि क्षणामध्ये प्रभु रामचंद्र कपि उठाई प्रभु हृदय लगावा कर गही परम निकट बैठावा अशा पद्धतीने कथेच्या प्रवाहात घेऊन जातात. हनुमंत प्रभु रामचंद्रांच्या चरणी पडलेले आहेत. ते स्वतः का उठत नाहीयेत बरं? बघा, शरणागती हा शब्द आपण वारंवार वापरतो, परंतु शरणागती या शब्दामध्ये जे अनेक बोध, ज्यामध्ये आपण अकर्म बघितलं, विभक्तपण भगवंतापासून सहन होणं बघितलं, या कर्माच्या प्रत्येक फळाला भगवंताला अर्पण करण्याची भावना आपण शरणागतीमध्ये बघितली. त्याच शरणागतीचा एक आणखीन पैलू या प्रसंगाच्या आधाराने माझ्या हृदयामध्ये येतोय आणि तो म्हणजे हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या चरणी पहुडलेत. खरं तर एका टप्प्यानंतर हनुमंत स्वतः उठून उभे राहू शकले असते ना, परंतु इथं काय झालंय? कपि उठाई प्रभु हृदय लगावा. हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी उचलून घेतलं आणि आपल्या हृदयाशी लावलं. बघा, तोच हनुमंत जो कनक भूधरा कार शरीरा समर भयंकर अतिबल बीरा अशा पद्धतीने ज्याचा देह मेरू पर्वता एवढा मोठा होऊ शकतो, तो हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या चरणापासून स्वतः उठून उभा राहू शकत नाहीये. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला उचलून घेतलंय. नुसतं धरून उभं केलेलं नाहीये, उचलून घेतलंय आणि आपल्या हृदयाशी लावलंय. यावरून एक फार सुंदर सूत्र सज्जनो आपल्या हृदयामध्ये गोस्वामीजींच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने येतं की शरणागत म्हणजे भगवंताचं लहान मूल होणं आहे. जर भगवंताचं लहान मूल होतं, ज्याप्रमाणे आईच्या जवळ एखादं लहान मूल तिला बिलगतं, तिच्या पदरापासून बाहेरच येऊ शकत नाहीये, आईच्या पायाला घट्ट त्याने मिठी मारलेली आहे, मग अशा लेकराला आई काय करते? आपल्या दोन्हीही हातांनी उचलून घेते, आपल्या हृदयाशी लावते. शरणागतीचं हे मर्म आहे की प्रभू रामचंद्रांनी मारुती रायाच्या अंतःकरणामध्ये हे बालरूप बघितलं, हे त्याचं बाल मन बघितलं, ज्याचा पुरुषार्थ मेरू पर्वताप्रमाणे होता, परंतु ज्याची ही शरणागतीची अवस्था एखाद्या लहान लेकराप्रमाणे होती. अशा या लहान लेकराला आता आपण उचलून घेतलं पाहिजे, कारण आपण त्याची आई आहोत. या भावनेतून प्रभू रामचंद्र हनुमंताला उचलून घेतात आणि आपल्या हृदयाशी लावतात. हनुमंताच्या डोळ्यांना पुसतायत प्रभू रामचंद्र स्वतःच्या हाताने. पुन्हा पुन्हा त्याच्या मस्तकावरून हात फिरवतायत, त्याच्या दोन्ही गालांवरून हात फिरवतायत. हनुमंताकडे पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्र अत्यंत प्रेमाने पाहतायत. आणि जसं एखादं लहान मूल अशा पद्धतीने अत्यंत प्रेममय अवस्था आपल्या आईची अनुभवत असताना, त्यावेळेला आई देखील आपल्या या मुलाला हसवण्यासाठी, त्याला बोलतं करण्यासाठी, थोडंसं विषयांतर करण्यासाठी, जसा काहीतरी वेगळा प्रश्न विचारते ना, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र जे खरं तर सर्वज्ञ आहेत, सर्व गोष्टींना जाणून आहेत, तरी देखील हनुमंताला या भावनावश स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी, त्याच्याशी संवाद करण्यासाठी त्याला प्रश्न विचारतायत. कहू कपि रावण पालित लंका केही बिदी दहे हूं दुर्ग अति बंका. हे हनुमंता, मला सांग तर रे,
अरे त्या रावणाचा लंकेचा किल्ला एवढा अभेद्य, त्याचे हे सर्व असलेले बुरुज अत्यंत दुर्गम, अशा या अवघड किल्ल्यामध्ये तू कशा पद्धतीने प्रवेश केलास? कशा पद्धतीने ही रावणाची लंका तू जाळून भस्मसात केली? मला खरोखर हे सर्व काही ऐकायचंय. सज्जनो, इथं एक भाव मी आपणास सांगितला की जसं लेकराला भावनावय झाल्यानंतर आई विषयांतर करून बोलतं करते, त्याचप्रमाणे इथे एक दुसरा देखील विचार प्रवाह हृदयामध्ये येतो की बघा, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या अशा सिद्ध पुरुषाच्या समोर जातो, जेव्हा जेव्हा अशा एखाद्या भगवत स्वरूप झालेल्या पुरुषाच्या समोर जातो आणि जर त्याने आम्हाला काही प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नांना स्वाभाविकपणे आपण आपल्या परमार्थाची परीक्षा या रूपाने बघायला पाहिजे बरं का. श्री महाराज देखील बोलता बोलता अनेक लोकांना असे स्वाभाविक प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नामधून त्याची आलेली सहज उत्तरांच्या आधाराने त्याच्या अंतरंगाची स्थिती ते अभ्यासायचे. किती उदाहरणं आहेत. भाऊसाहेब फॉरेस्टांचं ते हनुमंत दर्शनासाठीचा आटापिटा आपण बघितला. डोळे किलकिले करून ते महाराजांच्याकडे बघत राहिले. संशय येताच महाराज म्हणाले की मोठी संधी तुम्ही दौडून बसला. एका श्री महाराजांच्या साधकाने त्यांना खूप प्रार्थना केली की मला काहीतरी निश्चय द्या, निश्चय द्या. महाराजांनी सांगितलं की दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी फक्त राम 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 असं म्हणत जा. आणि एके दिवशी स्वतःच त्या व्यक्तीला बोलण्यामध्ये गुंगवलं आणि लगेच अरे अन्न गार होते, लगेच चालू करा असं म्हणून जेवायला त्यांनी सुरुवात करायला सांगितली. आणि हा व्यक्ती आपला निश्चय विसरून प्रथम घास जेव्हा मुखामध्ये घेतो त्या क्षणी महाराज त्याच्या जवळ जाऊन विचारतात की आज राम 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 संध्याकाळी म्हणायचं का? मग या छोट्या छोट्या परीक्षा असतात बघा. श्री महाराज देखील असेच परमार्थाचे प्रश्न अनेकांना विचारायचे. अनेक लोक आमच्यासारखे सुग्रीवासारखी उत्तर द्यायची. आता बघा, सुग्रीवाला देखील आता पुढे जाऊन प्रभू रामचंद्र प्रश्नच विचारणार आहेत. कह प्रभू सखा बुझिये काहा, काय करू बिभीषणाचं सांग, तुला काय वाटतं सुग्रीवा? यावरती सुग्रीव लगेच आपली विचारधारा सांगायला सुरुवात करतो. ही जीवाची अवस्था आहे. परंतु जो खरा शरणागत असतो ना, तो श्री महाराज जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा केवळ एकच उत्तर देतो, महाराज मला खरंच काही कळत नाही हो. महाराज पुन्हा वेगळ्या पद्धतीने तोच प्रश्न विचारायचे, पुन्हा याचं हेच उत्तर असायचं. असं अनेक वेळेला प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा त्याच्या अंतःकरणाची ही सहज अवस्था आहे याची जाणीव श्री महाराजांना व्हायची, त्यावेळेला महाराज त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणायचे की मला खरंच काही कळत नाही. हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. ही अनुर्वाच्य स्थिती आहे. ही शब्दाच्या आधाराने कशी व्यक्त होणार? ही सगळी निरूपणं, ही सगळं काही केवळ दिशादर्शक आहेत, ते ध्येय नाही. त्या ध्येयाच्या आधाराने मी आत्मस्वरूप झाल्यानंतर तिथं सांगणारा आणि बोलणारा तरी कोण आहे? आणि त्यामुळं श्री महाराज देखील अशा पद्धतीने साधकांची अनेकदा परीक्षा घ्यायची. रामाने देखील हनुमंताच्या समोर हा प्रश्न विचारून एक प्रकारे खरंच तुझ्या अंतरंगामध्ये काकणभर देखील करते पण नाहीये का, हे देखील या प्रश्नाच्या आधाराने तपासले बर का. हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्या या प्रश्नाकडे पाहिलं आणि मनामध्ये विचार केला, प्रभू प्रसन्न जाना हनुमाना, बोला बचन बिगत अभिमाना. प्रभू रामचंद्र आनंद घेऊ इच्छित आहेत, अत्यंत प्रसन्न आहेत. त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने आज पूर्ण कृपांकित करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या या प्रसन्नतेच्या आधाराने हनुमंत त्यांच्याशी संवाद करतोय. सद्गुरूशी संवाद कसा करावा? श्री महाराज म्हणायचे, ज्याच्या हृदयामध्ये खूप अहंकार आहे त्याच्या हृदयात राहायला मला फार कष्ट पडतात. जिथं मीपणाची भावना आहे तिथं संवाद कसा होऊ शकेल?
आणि त्यामुळे गोस्वामीजी हनुमंताच्या आणि प्रभू रामचंद्राच्या संवादामधलं मुख्य सूत्र आम्हाला सांगतात, बोला बचन बिगत अभिमाना. अभिमानाशिवाय, अहंकाराशिवाय हनुमंत प्रभू रामचंद्रांशी संवाद करतोय, जी सहजतेची अवस्था आहे. प्रभू, आपण मला विचारलं की रावणाची लंका कशा पद्धतीने जाळली गेली. प्रभू, साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा पर जाई. आपण हा प्रश्न चुकीच्या व्यक्तीला विचारलाय. अहो, मी एक साधं बोलून चालून वानर, या वानराचा काय गुणधर्म आहे? एका झाडावरून एका फांदीवर बसावं, तिथून उडी मारावी, दुसऱ्या फांदीवरती जावं. आता मी वृंदावनला गेलो होतो ना, एवढी प्रचंड वानर, कळपच्या कळप, मोठेच्या मोठे. सुदामा कुटीच्या जवळपास आपण बघा, कधी मोठे मोठे कळप बसलेले असतात, एक मिनिट देखील स्वस्थ नसतात. आणि त्यावेळेला वारंवार हनुमंताच्या या वचनाची आठवण येत होती की साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा पर जाई. आम्हा वानरांची काय वेगळी अवस्था आहे. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उड्या मारणं, एवढंच आम्हाला कळतं. तशा पद्धतीने मी केवळ एका किनाऱ्यावरून उडी मारली, न जाणे दुसरा किनारा कधी आला कळालंच नाही. प्रभू, आपण म्हणता की रावणाची लंका मी कशी जाळली ना. बघा, आपण जे काही प्रश्न विचारले त्याची सर्व उत्तरं देणं मला क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळे नागी सिंधू हा टकपुर जारा, निसिचर गणबदी बिपिन उजारा, सो सब तव प्रताप रघुराई, नाथन कचुमोरी प्रभुताई. अशा पद्धतीने हनुमंत प्रभू रामचंद्रांना उत्तर देऊ लागतो की प्रभू, मी नागी सिंधू समुद्र पार केला, लंका जाळली हाटकपुर जारा, निसिचर गणबधी राक्षस मारले गेले, आणि बिपिन उजारा अशोक वाटिका उद्ध्वस्त झाली. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे हनुमंता, थांब थांब थांब, काहीतरी चुकतंय तुझं सांगण्यामध्ये. हनुमंताला कळेना काय झालं. अरे मला सांग, तू पहिल्यांदा समुद्र किनारी गेलास, बरोबर, ते ठीक आहे, नागी सिंधू, त्यानंतर तू समुद्र पार केलास, पण त्यानंतर तू अशोक वाटिकेमध्ये गेलास. बिपिन उजारा आहे, नागी सिंधू नंतर यायला पाहिजे, पण तू म्हणतोय नागी सिंधू हा टकपुर जारा, म्हणजे लंका जाळलीस समुद्रातून पलीकडे गेल्या गेल्या, आणि त्यानंतर मग राक्षसांना तू मारलंस, आणि शेवटी अशोक वाटिकेमध्ये झाडं तोडलीस. अरे पण जामवंताने जी कथा सांगितली त्या पद्धतीने हा क्रम काही लागत नाही बाबा. हनुमंत हात जोडून म्हणतो, प्रभो, मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारला. मी वानर चंचलो, मला काय आठवतही नाही काय झालं, काय केलं. काहीतरी झालं बाबा. हे अशा पद्धतीने समुद्राच्या पार गेलो, ती लंका जळाली, ते राक्षस मेले, ते अशोक वाटिकेमध्ये वृक्ष तोडले, काही आठवत नाही. परंतु जे काही झालं ना प्रभो, ते सगळं नाथ न कछुमोरी प्रभुताई. माझं याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा पुरुषार्थ नाही. सज्जनो, हे अकर्तेपण आहे. अन्यथा आम्ही आपल्या केलेल्या सद्गुरू सेवेच्या किती गोष्टी अत्यंत मनापासून लोकांना सांगतो. छोटे छोटे प्रसंग देखील आपण गुरुसेवेच्या लोकांना सांगतो की मी कशा पद्धतीने माझ्या गुरूंची सेवा केली. परंतु जो खरा अकर्तेपणाच्या भावनेमध्ये गुरुसेवा करतो ना, त्याला या सगळ्या घटनांची जणू काही विस्मृती झालेली असते. काय केलं आठवतच नाही. तनु कष्टवी त्यासी आनंद देते. अशा पद्धतीने अपार गुरूंचे सेवेमध्ये या देहाला झिजवले, परंतु केलेल्या कार्याचं स्मरण नाही. हे हनुमंताच्या कृपेचं फळ आहे बघा. प्रभू रामचंद्र हनुमंताच्या या बुद्धिमताम वरिष्ठम अशा या स्थितीचं मनातल्या मनात कौतुक करतात की काय विलक्षण हा दास आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. खऱ्या अर्थाने ज्याच्यामध्ये कुठलंही कर्तेपण शिल्लक राहिलं नाही, असा माझा हनुमंत मला किती सुंदर उत्तर देतोय की सो सब तव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभुताई. हे प्रभुनाथ, रघुनाथ, हा सर्व आपला प्रताप आहे.
यामध्ये माझं काय मोठेपण आहे? प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे हनुमंता असं कसं म्हणतोस, तूच सगळं केलंस ना. हनुमंत प्रभू रामचंद्रांना म्हणतो, स्वामी आता खरंच रहस्य सांगू का आपल्याला? हे सगळं काही आपणच केलेलं आहे, हे सगळं काही सुनिश्चितच होतं आणि याची खूणगाठ देखील मला तिथं मिळाली की हे सगळं काही आपणच करून घेता. प्रभू रामचंद्र म्हणतात, कसं बाबा? म्हणाले, मी त्या अशोक वाटिकेमध्ये गेलो आणि झाडांच्या मागे लपून बसलो होतो. रावण येऊन गेला आणि त्यानंतर त्रिजटेने तुम्ही पाठवलेला फॅक्स तिथं वाचून दाखवला. राजेश्वरानंदांचे शब्द आहेत. मी पाठवलेला फॅक्स? हो. त्रिजटा सगळ्यांना तिथं सांगू लागली होती की ना एक तिथं वानर येणार आहे. सपने बानर लंका जारी, जातु धान से ना सब मारी, खर आरूढ नगन दस सीसा, मुंडित सिर खंडित भुज बीसा, एही विदिसो दक्षिण दिसी जाई, लंका मनहु विभीषण पाई. अशा पद्धतीने मला सगळी स्क्रिप्ट फॅक्सच्या आधाराने मिळाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हनुमंता, तुझं इथं काय काम आहे बाबा? आजच्या काळामध्ये करत राहा शब्द चुकीचा आहे, परंतु ही सगळी मॅच फिक्स्ड आहे. इथं तुला काहीच करते पण उरलेलं नाही. आणि सज्जनो, हे केवळ हनुमंताच्या बाबतीमध्ये नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा फॅक्स असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनेचं करते पण आपण आपल्या स्वतःकडे ओढून घेतो. त्यामुळं आम्हाला तो फॅक्स वाचता येत नाही. जेव्हा आपण हनुमंतासारखे निष्काम व्हाल त्यावेळेला आपल्याला प्रभू रामचंद्रांची ही लीला या जीवनामध्ये कळेल आणि तेव्हा खेळा ऐसा प्रपंच मानावा हे वेगळ्या पद्धतीने सांगावं लागणार नाही. हे सगळं काही तो प्रभू रामचंद्र आपल्या जीवनामध्ये लीला नाट्य खेळतोय याची आपल्याला खरी जाणीव होईल. आणि त्यामुळे हनुमंत म्हणतो, ता कहू प्रभू कछु अगम नाही, जा पर तुम अनुकूल. हे प्रभू, ज्याच्यावरती आपण प्रसन्न होता ना त्याच्यासाठी काय अवघड आहे? तुम्ही म्हणता की रावणाची ही पालित लंका मी कशा पद्धतीने जाळली, ती केवळ आपल्या कृपा आशीर्वादाने घडलंय. हे सगळं आपला पुरुषार्थ आहे. प्रभू, आपल्या प्रभावाने काय होऊ शकत नाही. अहो, कापूस जी स्वतः अगदी लगेच जळणारी वस्तू आहे, परंतु असा कापूस देखील वडवानाला जाळू शकेल. अर्थात जे असंभव आहे त्याला देखील ते संभव करू शकतं. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा संसार माझ्याकडे सोपवा, तुमच्या कल्पनेपेक्षा देखील तो उत्तम मी करून देऊ शकेन. प्रभू रामचंद्रांची अनुकूलता प्राप्त झाली की खरा विश्राम जीवाला प्राप्त होतो. त्याला वेगळं स्वतःचं कर्तेपणच उरत नाही. सज्जनो, ही मनाची एक विलक्षण समाधान स्थिती हेच दास्यत्वाला प्राप्त झालेला भगवंताचा विलक्षण कृपा आशीर्वाद आहे. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र हनुमंताच्या संवादाचा हा उत्तरार्ध सुरू झालाय. त्यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.